डोनाल्ड ट्रम्प आणि आमची झेडपी शाळा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा शिक्षण विभाग बंद करण्याचे धोरण घेतले आहे. या विभागाचे 2024 सालचे बजेट 20 लाख कोटी रुपये होते. खर्च करूनही शिक्षण विभाग सुधारत नाही. मुलांना वाचन, गणिते नीट जमत नाहीत असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. तेथील केंद्रीय सरकारने आपला विभाग बंद केल्याने तेथील शिक्षणाची जबाबदारी आता राज्यांच्या व स्थानिक सरकारांवर असेल. हा निर्णय चांगला की वाईट यावर चर्चा सुरू आहे, पण अमेरिकाही शिक्षणाच्या दर्जाबाबत चिंतेत आहे हे खरे. या पार्श्वभूमीवर आपल्या खुर्द बुद्रुकमधील शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा काय म्हणतायत यावर आपल्या सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अलीकडेच नवोदय परीक्षेचा निकाल लागला. राजीव गांधी पंतप्रधान असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 1986 साली नवोदय विद्यालये सुरू करण्यात आली. ग्रामीण भागातील टॅलेंट म्हणजेच बुद्धिमान मुले शोधून त्यांना शिक्षणासाठी नवोदय या निवासी विद्यालयात संधी द्यायची हा उद्देश या उपक्रमामागे आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालय असावे असे धोरण आहे. इयत्ता 6वी व 9वी या विद्यालयात प्रवेश मिळतो. त्यासाठी प्रवेश परीक्षा होते. यात निवड झालेल्या मुलांच्या 12वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी केंद्र सरकार घेते. अहिल्यानगर जिल्ह्यात टाकळी ढोकेश्वर येथे हे विद्यालय आहे. इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी येथे 80 जागा आहेत. त्यातील 60 जागा ग्रामीण तर 20 जागा शहरी मुलांसाठी आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ग्रामीण भागातील 60 जागांपैकी 56 जागांवर जिल्हा परिषद शाळेतील मुलांची निवड झाली आहे. ही बातमी दिलासा देणारी आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुले ही खासगी शाळांच्या तुलनेत अधिक गुणवान आहेत हे या आकड्यांवरून स्पष्ट दिसते. लोकमतने या 56 मुलांचे वर्गीकरण जिल्हा परिषदेकडून समजावून घेतले. म्हणजेच या मुलांची पार्श्वभूमी काय आहे त्यातही समाधानकारक चित्र आहे. यातील 17 मुले म्हणजेच 30% मुले ही शेतकरी कुटुंबातील आहेत. 2 मुलांचे आई वडील मजुरी करतात. 2 मुलांचे वडील चालक आहेत. 3 मुलांचे वडील व्यावसायिक आहेत. 4 मुले नोकरदार तर 3 मुले डॉक्टर कुटुंबातील आहेत. पालक शिक्षक आहेत. अशा मुलांची संख्या सर्वाधिक 25 म्हणजे 44% आहे. शिक्षकांचीच मुले गुणवत्ता यादीत अधिक चमकतात म्हणून निकाल वाढतो असा आरोप यात होऊ शकतो. पण शिक्षक आपली मुले झेडपी शाळांतच शिकवत आहेत हाही मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. शिक्षक आपल्या स्वतःच्या मुलांची घरी अधिक तयारी करून घेतात हे गृहीत धरले तर इतर शेतकरी, मजूर, व्यावसायिक या 3 घटकांतील 42% मुले गुणवत्तेत आली ही बाब लक्षवेधी आहे. अर्थात हे प्रमाण 100% जाईल तेव्हा या घटकांना खरा न्याय मिळेल. कारण मोफत व दर्जेदार शिक्षणाची संधी या घटकांना अधिक हवी. नोकरदार समाज आपली मुले इतर दर्जेदार शाळांतही शिकवू शकतात. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यात मिशन आरंभ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानात जिल्हा परिषदेच्या शाळांत सर्व मुलांची स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करून घेतली जाते. म्हणजे 3री व 4थीच्या मुलांचीही सराव परीक्षा घेतली जाते जेणेकरून त्यांची 5वीच्या स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेची तयारी व्हावी. अशीच तयारी 6वी, 7वी इयत्तेत 8वीच्या स्कॉलरशिपसाठीही घेतली जाते. मिशन आरंभ मधील परीक्षेसाठी सर्व मुलांना बसवा कारण सर्वांना समान संधी मिळायला हवी असे झेडपीचे धोरण आहे. याचा फायदा नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेची टक्केवारी वाढण्यात झालेला दिसत आहे. या अभियानासाठी जिल्हा परिषदेने अभ्यासक्रमाचे पुस्तकही विकसित केले आहे. हे पुस्तक प्रत्येक मुलाला मिळेल अशी व्यवस्था जिल्हा परिषदेने करायला हवी कारण सध्या हे पुस्तक केवळ शाळांसाठी दिले जाते. मिशन आपुलकी हाही एक महत्त्वाचा प्रकल्प पुढे नेला आहे. या प्रकल्पात नागरिक संस्था, व्यावसायिक कंपन्यांकडून यांच्याकडून शाळांसाठी निधी मिळवत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद जे करत आहे तेच महापालिका व नगरपालिकांच्या शिक्षण मंडळाने करणे अभिप्रेत आहे. शहरांमध्ये खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागलेल्या आहेत. गरिबांना ही फी परवडणारी नाही. त्यामुळे महापालिका, नगरपालिका यांनी दर्जेदार शिक्षण दिले
तर गरीब कुटुंबातील मुलांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळेल अशी बातमी जिल्ह्यातील वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रसारित करण्यात आलेली आहे.